दंडवत हो। कल्याण सत्संग मंडळाच्या आजच्या या मंगलमय अवसर प्रसंगी आपण आज या ठिकाणी पविते पर्व समर्पणाच्या निमित्ताने हा अवसर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने ज्ञान धर्म सभा निरूपण या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। आजच्या सत्रासाठी या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर उल्हासनगर येथून आदरणीय तपस्विनी श्री सुधामती अक्का या ठिकाणी आलेले आहेत आणि सोबतच आदरणीय पूजनीय श्री प्रसन्न मुनीजी तळेगावकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कल्याण विभागातले, कल्याण शहरातले तसेच घाटकोपरहून सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि ऐरोलीहून सुद्धा या कार्यक्रमासाठी आजच्या उपस्थिती झालेली आहे। पविते पर्व हा जो काही एक पर्व आहे, पर्व कशाला म्हणतात, एक सण असेल ज्यातनं तुम्हाला काहीतरी मानसिक समाधान ज्याच्यातनं मिळतं त्याला पर्व असं म्हणावं। म्हणजे हे दैवराटीचा मी अर्थ तुम्हाला सांगतो आहे की ज्यातनं मानसिक समाधान तर आहेच परंतु त्यातनं गोमटं सुद्धा प्राप्त होतं त्यालाच पर्व म्हणावं। जर का आपण आज नुसतंच पवतं व्हायला आणि जेवण ठेवलं तर त्याला पर्व म्हणू नये। पण इथे 2 साधू आलेले आहेत त्यांना दंडवत होतो, 4 वासनिक आले त्यांना दंडवत होतो, धर्मवार्ता होते, नामस्मरण होतं, त्याला आपण पर्व असं म्हणू शकतो। आणि या व्याख्येने जर का आपण बघितलं तर पर्व काळ फक्त पवित्र्याचाच पर्व असं म्हणता येणार नाही। ज्याही वेळी तुमच्याकडनं 4 लोक एकत्र येऊन संघटित होऊन तुम्ही स्मरण केलं, धर्मवार्ता केली, सेवादास्य घडलं तर त्याला पर्व असं म्हणावं। त्या प्रत्येक गोष्टीला ज्याच्यात आपल्याला परमेश्वर भेटतात त्याला पर्व असं म्हणावं। पविते पर्व हा सणच मुळामध्ये मी नेहमी सांगत असतो हा अन्य याच्यातनंच आलेला। आपल्याकडे बहुतांशी गोष्टी ज्या आहेत ह्या अन्य लोकांकडनंच आपण इकडे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत। तिकडे ते त्यांच्या गुरूंचं करतात, आपण इकडे आपल्या गुरूंचं करतो। आणि म्हणून स्वामींच्या काळात देखील त्या काळची जी काही भक्त मंडळी होती त्यांनी स्वामींच्या ठिकाणी हा विधी केलेला आहे आणि तो परंपरेने मग काय होतंय की आपण सुद्धा तो विधी पविते पर्व ज्या दिवशी असेल रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी आपण तो सोहळा करत असतो। मुळात म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की पविते बनवायचं किंवा कोणी बनवत असतील त्यांच्याकडनं घ्यायचं आणि व्हायचं आणि ते वाहत असताना तो एक विशिष्ट शब्द आपण बोलतो गोविंद। एवढं केलं की आपलं पविते समर्पण झालं म्हणजे हा खूप संकोचित विचार आहे आपला। मुळात म्हणजे पविते पर्व हा जो सण आहे तो केवळ आपल्यासाठी बरं का, इतर अन्य लोकांसाठी तर जानवं वाहनं, गुरुला गुरूंचं पूजन करणं, वस्त्र देणं हा अन्य लोकांचा तो त्या दिवशीचा विधीच आहे तो, त्यामुळे ते करतातच। परंतु आमच्यासाठी फक्त देवाला असेल किंवा गुरूंना असेल एक पवित्र व्हायलं किंवा वस्त्र व्हायलं म्हणजे त्यांचं पूजन झालं असं जे आपल्याला वाटतं तर ते एक लक्षात घ्यायचं की याच्याने कधीही गुरूचं पूजन होत नाही। आपल्याला वाटले की गुरूंना गंध लावला, गुरूंना हार व्हायला, गुरूंना वस्त्र अर्पण केलं, पवित्रे अर्पण केलं, धातुदान दिलं म्हणजे गुरूचं पूजन झालं का? आजच्या घडीला आपल्याला तेच वाटतं की गुरूचं पूजन झालं, आम्ही गुरूंचं पूजन करून आलो, पवतं वाहून आलो। हे आपण सर्रास आता व्यवहारामध्ये ती बोली भाषा आपली झालेली आहे। परंतु नेमकं आपल्याला कळलं पाहिजे की हे काय असतं, म्हणजे गुरुपूजन म्हणजे नेमकं काय असतं आणि गुरुपूजन कशाने होत असतं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे।
जसं जेवण कशाला म्हणतात, डाळ भात भाजी चपाती असं खात असाल त्याला जेवण असं म्हणतात. परंतु एखाद्याने पोहे खाल्ले तर त्याला जेवण म्हणता येतं का? मी जेवलो. काय जेवलात? पोहे जेवलो. असं वाक्य कधी ऐकलं तुम्ही? पोहे जेवलो नाही, कारण की ते जेवणामध्ये येत नाही. किंवा एखाद्याने फास्ट फूड खाल्लं जे शरीराला घातक आहे, ते खाणं म्हणजे जेवण आहे का? ते नाही. जेवण म्हणजे जेवणच आहे. हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर जेव्हा माणूस आजारी पडतो, दवाखान्यात ॲडमिट होतो, त्यावेळेस डॉक्टर त्याला परत काय सांगतात, तुम्ही डाळ भात खा, तुम्ही भाकरी खा, हलकं अन्न खा, घरातलं खा, बाहेरचं खाऊ नका. म्हणजे त्यावेळेला मग परत आपण मूळ आहाराकडे येतो की हे आपलं जेवण आहे. परत नीट झालो आपण की परत आपण नको तेच अन्न आपण खात राहतो. तसं आहे की पूजन ह्या गोष्टीला आपण म्हणतो. आता जरी मी तुम्हाला किती ही गोष्ट समजून सांगितली तरी तुम्ही पुढच्या वर्षी परत याच गोष्टीला पूजन म्हणणार आहात. गंध लावणे, अक्षता लावणे, दक्षिणा लावणे. परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही थोडं इमॅजिन करून बघायचं की तुम्हाला म्हणजे ते हे झालं पाहिजे, काय बोलतात त्याला, इमॅजिन करता आलं पाहिजे. तुम्हाला त्याची कल्पना करता आली पाहिजे की तुमचे गुरु तुमच्यावर कशाने प्रसन्न होतील. म्हणजे पूर्ण मनापासून प्रसन्न कशामुळे होतील. तुम्ही गुरूंना पाणी आणून दिलं, त्यांना छान वाटेल, बाबा शिष्य चांगला आहे. गुरूंना म्हटलं की हे माझ्यातर्फे वस्त्र आहे, तरी पण गुरु खुशच होणार आहेत. परंतु मानसिक समाधान गुरूंना कधी मिळेल? जेव्हा त्यांना कुणीतरी सांगेल की तुमचे शिष्य जे आहेत त्यांनी त्या परीक्षेमध्ये भाग घेतला आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आली, 50 पैकी 49 मार्क तुमच्या शिष्याला भेटले. त्यावेळीच तुम्ही गुरुला 1 रुपया सुद्धा दक्षिणा त्यावेळीस लावलेली नाहीये. परंतु जी मार्क 50 रुपये दक्षिणा नाही लावली, पण 49 जे मार्क आहेत तर ते ऐकून गुरूंना एवढं मानसिक समाधान मिळतं आणि त्यांना अभिमान वाटतो की माझा शिष्य आहे. एखाद्या शिष्याने जर का काहीतरी चांगलं सेवा दास्य केलं आणि ते गुरूंपर्यंत पोहोचलं की तुमचे जे शिष्य आहेत त्यांनी खूप सुंदर त्या ठिकाणी आयोजन नियोजन सगळं व्यवस्थापन केलं, तर त्या गुरूंना एक मानसिक समाधान मिळतं. आता तुमच्या लक्षात येईल की गुरूंना मानसिक समाधान कशामुळे मिळत असतं. तुमच्या मुलाने तुम्हाला कितीही पैसे कमवून दिले तर तुम्हाला त्याचं मानसिक समाधान नाही मिळणार. तो फक्त पैसे पाठवतो आहे, बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या तिकडे, मला वेळ नाही आहे तुमच्यासाठी. सांगा बरं, ते आई वडील मानसिक समाधानी आहेत का? ज्या आई वडिलांचा मुलगा त्यांना 10,000 नाही 5,000 पगार देतो पण आई वडिलांची पूर्ण काळजी घेतो, ते आई वडील मानसिक समाधानी असतात की बापरे आमचा मुलगा चांगला आहे, आम्हाला बघतो, सूनबाई चांगली आहे. हे मानसिक समाधान तेव्हा लाभतं. मानसिक समाधान हे कुठल्याही पैशातनं लाभत नाही, कुठल्याही पदार्थातनं लाभत नाही. तो देण्याचा जो भाव आहे तो जर का चांगला असेल, भाईदेव व्यासांसारखा असेल. भाईदेव व्यासांचा भाव कसा होता? उष्टा नव्हता, तो कसा होता? गोड होता. त्यामध्ये एक काय होतं? निर्मळपणा होता. तुमच्या आमच्यासाठी ते उष्ट असेल, परंतु स्वामींसाठी ते निर्मळ भाव होता तो. आणि तो निर्मळ भाव ज्यांचा आहे, आता आपण कितीही चांगली बोरं जरी नेऊन दिली देवाला, लाख रुपये किलोची बोरं जरी नेऊन दिली तरी त्या उष्टे बोरं जे भाईदेव व्यासांनी दिलेली आहेत त्या बोरांची सर चव आवड काही त्याच्यामध्ये येणार नाही. आणि मग आपल्याला लक्षात येतं की स्वामी कशाने प्रसन्न होतात, की परमेश्वर कशाने समाधानी होतात आणि लागलीच गुरु कशाने समाधानी होतात, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी गुरु संदर्भामध्ये पण काही वचनं जी आहेत ती सांगितलेली आहेत. बेलापूरला अवस्थान असताना भटोबासांनी विचारलं की जीजी आचारा विचारा कैसे फळ भेद. आचार आणि विचार याचा फरक कसा करायचा? आचार म्हणजे त्याच्याने काय लाभ गोमट मिळतं आणि विचार म्हणजे काय? स्वामींनी सांगितलं आचारे योग्यता विचारे दृढता. आचारे योग्यता म्हणजे जर का तुम्ही
तुम्हाला योग्य व्हायचं असेल, म्हणजे मी वचनाचा वेगळा अर्थ सांगतो, अर्थ तोच आहे पण मी तुम्हाला वेगळ्या बाजूनी सांगतो तर तुम्हाला ते पटकन समजेल. मी जर का सांगितलं की आचार्य योग्यता म्हणजे आचार केल्याने योग्यता होते असं सांगितलं तुम्हाला, तर तुम्हाला ते काही विशेष वाटणार नाही. पण जर का त्या वचनाचा तसाच अर्थ पण वेगळ्या पद्धतीत जर का सांगितलं, जर का तुम्हाला योग्य व्हायचं आहे का, योग्य व्हायचं असेल तर तुम्हाला आचार करावा लागेल. आता काय झालं, वाक्य तेच आहे, अर्थ तोच आहे, परंतु त्याची भूमिका जी आहे मांडण्याची ती वेगळी आहे. आता जे तुम्हाला लक्ष देणार आहे ते वेगळं आहे. तुम्ही जेवले तर तुमची भूक जाईल पेक्षा तुम्हाला भूक जायची असेल तर तुम्हाला जेवावं लागेल. म्हणजे काय आहे, त्या क्रियेवर जोर देतोय आपण. योग्य व्हायचं आहे का, म्हणजे योग्य व्हायचं आहे ही एक महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, की आपण योग्य झालो पाहिजे. आपण योग्य होत नाही. जोपर्यंत योग्य होत नाही तोपर्यंत आपला उपयोग नाही. तुम्ही आता लोणचं बनवता, लगेच दुसऱ्या दिवशी खायला लागतं का तुम्ही, ते योग्य होऊ द्यावं लागतं. कोणी असे शेतातले तांदूळ जरी आणून दिले तरी लगेच खाता येत नाही, त्याला जुनं होऊ द्यावं लागतं, त्याला ऊन द्यावं लागतं, नाही तर तो भात कसा होतो, असा सुका सुका होत नाही, तो एकदम चिकट चिकट भात होतो. म्हणजे हे काय आहे, त्याला योग्य करावं लागतं. तुम्हाला चहा बनवताना त्याला तेवढा वेळ उकळावं लागतं, योग्य करावं लागतं. सगळ्या गोष्टींना तुम्हाला योग्य करावं लागतं, तरच ती पदार्थ असेल किंवा ती वस्तू असेल ते तुम्हाला उपयोगी जातं. तोपर्यंत तुम्ही त्याला उपयोगी नेत नाहीत. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या व्यवहारामध्ये आपण कसं वागतो, अध्यात्मामध्ये पण सुद्धा तोच भाग आहे की तुम्हाला योग्य व्हावं लागेल. योग्य झाला तरच देवाचे उपयोगी जाल, योग्य नाही झाला तर देव आपल्याला उपयोगी आणायची इच्छा असून सुद्धा ते आपल्याला उपयोगात आणू शकत नाहीत. परमेश्वराने किती म्हटलं तरी पण नाही जमू शकत. एखादे हेडमास्टर आहे, त्यांना वाटलं की माझा मुलगा सरळ 10वीच्या परीक्षेला बसावं, बसवतील त्याला, पहिलीतनं 10वीत बसवतील, परंतु तो योग्य आहे का, तो पेपरच नाही लिहू शकत, तो नाही हे करू शकत, तो पास नाही होऊ शकत. म्हणजे आपल्याला योग्य होणं गरजेचं. म्हणून आचार योग्यता, योग्य जर का व्हायचं असेल तर आपल्याला आचारच करावा लागेल. आणि आचार करण्यासाठी आधी तुम्हाला विचार करावा लागेल. विचार आहे दृढता. जेवढा तुम्ही विचार करता, विचार म्हणजे हा तुमचा विचार नाही का बरं का, आज पाणी येईल की नाही, येईल की नाही, हा विचार नाही. आज पण पाऊस असता तर बरं झालं असं, सत्संगाला जायचं टळता आलं असतं, हा विचार नाही. विचार म्हणजे चिंतन, ज्याला मार्ग भाषेमध्ये चिंतनी असं म्हणतात. मी मागे सांगितलं की दुपारची पोथी होते मार्गामध्ये आणि त्या पोथीचं चिंतनी संध्याकाळी असते. मग त्या मार्गामध्ये जे मोठे बाबा आहेत ते दुपारची पोथी करतात आणि संध्याकाळी त्या आश्रमातले जे कोणी ज्येष्ठ असतील बाबाजींच्या खालोखाल ते चिंतनी घेतात. आणि विशेषतः अशी आहे की काही काही ज्या गोष्टी पोथीमध्ये कळत नाहीत, बाबांनी सांगितलेल्या असतात पण त्या पोथीमध्ये लक्षात नाही येत, किंवा पोथीमध्ये काही प्रश्न आम्हाला करता येत नाही, बाबांसमोर कसं प्रश्न मांडायचे, तर ते सगळे प्रश्न चिंतनीमध्ये बोलल्या जातात, सांगितल्या जातात. आणि ज्याला तुमच्या भाषेमध्ये डिस्कशन वगैरे म्हणतो, आमच्या भाषेत मार्ग भाषेमध्ये त्याला चिंतनी असं म्हणतात. जे तुम्ही ऐकलं त्याचं चिंतन करणं आणि त्या संदर्भामध्ये विचार करणं, तो विचार काय आहे, तो विचार टेन्शनवाला नाही आहे, तो विचार तुमचं शुगर लेवल वाढवणारा नाही आहे, तुमच्या रक्तातलं गोडवा वाढवणारा तो विचार नाही आहे, तुमच्या आचारातला गोडवा वाढवणारा, तुमच्या पूर्ण स्वभावातला गोडवा वाढवणारा तो विचार आहे. ते विचार आहे दृढता. हा विचार आमच्या भटोबासांनी केला. स्वामी म्हणाले की सांग विचारा निके विचारा. आला का विचार? विचारा म्हणजे विचार करा. आणि ते म्हणतात की आई आहे, बहीण आहे, घर आहे, पत्नी आहे. स्वामी म्हणतात सांग विचारा निके विचारा. लवकर चांगलाच विचार करा. आपण काय करतो, बहुतांशीच वाईट विचार करतो.
याला नकारात्मक विचार म्हणतात, नकारात्मक ऊर्जा म्हणतात. आपण काय म्हणतो, लवकर चला नाही तर गाडी भेटणार नाही बरं का. हा नकारात्मक विचार आहे. लवकर चला म्हणजे गाडी मिळेल असं पण तर बोलू शकता तुम्ही. लोक म्हणतात आम्हाला अनुसरण घडेल की नाही, हा नकारात्मक विचार आहे. आम्हाला अनुसरण घडेल, आम्हाला घडलं पाहिजे अनुसरण, हा सकारात्मक विचार आहे. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हली बोलू शकता. ते जेव्हा तिकडे बघतात, पत्नी आहे, आई आहे, बहीण आहे, घर आहे, तेव्हा ते नकारात्मक विचार आहेत, म्हणजे तिथे अडकण्याचा विचार आहे. जेव्हा तुम्ही सत्संगाच्या दिवशी, समजा सत्संग किती 5:30ला असेल, तुम्ही 4:30 4 किंवा सकाळपासून विचार करत असतात, जायचं की नाही जायचं, जायचं की नाही जायचं. आता त्या दिवशी तुम्ही कसा विचार केला पाहिजे, सांग विचारा, निके विचारा. सांग आणि निक काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. कोणालाही विचारलं आम्ही का आला नाहीत, नाही रविवारी आमच्याकडे पाहुणेच येतात. आता मला हे सांगा की ज्या दिवशी आपण हॉस्पिटलला ऍडमिट असून पाहुण्यांचा फोन आला तर मग काय सांगणार तुम्ही पाहुण्यांना, काय सांगाल? किंवा खरोखरच तुम्ही कुठेतरी बाहेर तुमचं जाण्याचं आहे सगळं आयोजन, त्यावेळेस आपण पाहुण्यांना काहीतरी उत्तर देतो की नाही. म्हणजे सांग विचारा, निके विचारा. जर का आपण ठाम असो की मला संध्याकाळी जायचंच आहे निरूपणाला, तर तुमच्या घरी एकही पाहुणा येणार नाही. ते पाहुणे फोन करून सांगते आम्हाला यायचं होतं काल, परंतु काही जमलं नाही पावसामुळे. कारण की तुमचं सत्संगाला जाणं ठाम आहे. तुम्ही एकदा नियोजन केलं की त्याचं व्यवस्थापन परमेश्वर करतात आणि तुम्हाला बरोबर इथे घेऊन येतात. मग किती पाऊस असो नाही तर किती काही असो, काही अडचणी येत नाहीत. आणि अडचण आल्या त्या अडचणींना उत्तर देता आलं पाहिजे आपल्याला, आणि त्या अडचणींना स्वतः आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. हे आहे सांग विचारा, निके विचारा. तो लिळेचा संदर्भ आपल्याला आयुष्यामध्ये पदोपदी घ्यायचा. भटोबासांच्या बाबतीमध्ये फक्त एकदाच ही वेळ आलेली आहे, सांग विचारा, निके विचारायची. परंतु नंतर मात्र त्यांना हा प्रश्न देवाला करावा लागला नाही. त्यांनी नेहमी चांगलाच विचार केला आणि निक्याचा विचार केला. स्वतःचं निक काय आहे, चांगलं काय आहे, तोच विचार त्यांनी सतत केलेला आहे शेवटपर्यंत. आणि म्हणून आपल्याला तो विचार करता आला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला दृढता येते. आजकाल जो तुम्ही विचार करताय त्याच्यामुळे तुम्ही खचता की फी भरणं होईल की नाही, मग ते हे होईल की नाही, ते होईल की नाही. हा जो काही विचार आहे हा सगळा खचवण्याचा भाग आहे. आणि म्हणून तुमचं ब्लड प्रेशर आहे, तुमचं शुगर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागलेल्या आहेत. कारण की तो विचार जो आहे तो स्वामींनी सांगितलेला विचार आपण करतच नाही आहे. तुम्ही स्वामींनी सांगितलेला जो विचार आहे, सांग विचारा, निकाय विचारा, म्हणजे याच्यामध्ये ती सकारात्मकता दडलेली आहे. जे आजचे डॉक्टर आम्हाला सांगतात की तुम्ही सकारात्मक विचार करा, डॉक्टरांचं काय ऐकायची गरज नाही. आमच्या स्वामींनी जे भटोबासांना सांगितलं तेच आम्हाला फॉलो करायचं आहे आणि तेच आम्हाला आचरणामध्ये आणायचं आहे. परंतु ते आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दृढ व्हावं लागेल. आचार म्हणजे काय लगेच आज ठरवलं उद्या होत नाही. ते तुम्ही आत्ता जेवढं काय ऐकताय ते सगळं तुम्ही आत्ता ठरवणार आहात की बस उद्यापासनं विधी विधान सुरू करायचं. परंतु ते फक्त तुम्ही वर वडे ठरवताय. त्याच्यासाठी तुम्हाला जो विचार करायचा तो विचार तुमच्यामध्ये नाही. जेव्हा विचार कराल, विचार केल्यानंतर दृढता येईल आणि दृढता केल्यानंतर आल्यानंतर जेव्हा तुम्ही आचार कराल तोच आचार कायमस्वरूपी राहतो, पक्का राहतो. भटोबासांनी जो विचार केला तो पक्का केला. स्वामी म्हणाले की इथे बघा असं राहायचं असेल तर बघा काय करायचं. आणि त्यांनी विचार केला जी तुम्ही म्हणाल तसं. सांगतात तसं नाही चालणार, द्या भाकेचे पोफळ, सुपारी द्या. बघा साधी गोष्ट नाहीये. भटोबा सहज म्हणून आलेले आहेत की थांबू 2-4 दिवस आणि मग जाऊ म्हणून आलेले आहेत बरं का. घरचं व्यवस्थापन करून काही आलेले नाहीयेत. इमॅजिन करा आत्ताच जर का मी तुम्हाला म्हटलं आता घरी जायचं नाही, इथूनच मार्गात जायचं, तुम्ही जाऊ शकाल का? तुम्ही जाऊ शकत नाही. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा भटोबासांचं समर्पण आपल्या लक्षात येईल की ते गेले
थांबले, परंतु आपण तसं थांबू शकत नाही. ते का थांबले? आपण जरी गेलो तरी परत आपण माघारी येणार, कारण की दृढता नाही आहे विचारांची. ज्या दिवशी विचारांची दृढता झाली त्या दिवशी तुम्ही काहीही करू शकता, आणि जोपर्यंत विचाराची दृढता होत नाही तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. आणि म्हणून आपल्याला ते जमलं पाहिजे की विचारांची दृढता आचार्यांनी केली. स्वामींनी त्याचं भाकेचं पोफळ त्यांच्याकडनं घेतलं, म्हणजे वचनरूपी पोफळ घेतलं, आणि तेवढ्या एका पोफळीवर भटोबासांचं अनुसरण झालेलं आहे. अनुसरण घेण्यासाठी खूप काही मोठं काही करायची गरज नसते. एक तुम्ही समर्पित झाला विचारांनी, विचार तुमचा दृढ होणं, देवाला समर्पित होण्याचा विचार दृढ होणं, यालाच अनुसरण असं म्हणतात. आणि त्यांनी तो विचार जो आहे तो दृढ केल्यामुळे त्यांचा पुढचा जो आचार योग्यता, मग आचार घडला. आधी विचार केला, मग त्याचे दृढ झाले, मग आचार केला, आणि मग योग्य झाले. जसं जसं तुम्ही आचार कराल तसा तसं तुम्ही योग्य होत जाल. आणि मग त्यांनी विचारलं भटोबासांनी की गुरु उपयोग किम पर्यंत मानावा, म्हणजे गुरुला असं कुठल्या कुठल्या याच्यामध्ये असं गुरुला मानायचं आहे. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये अनेक लोक येतात, मग त्याच्यामध्ये अनेक लोक काय काय शिकवतात, सांगतात, मग आपण कोणाकोणाला गुरु मानावं. स्वामी म्हणतात की भाजी गुरु मानावा. एखाद्याने भाजी कशी सांबरायची, सांबरणं म्हणजे काय, मार्गातली भाषा आहे, तिथे भाजी कापणे असं म्हणत नाहीत. काय म्हणतात, कापणे हा शब्द हिंसावाचक आहे, त्याच्यामध्ये तामसपणा आहे. आणि व्यावहारिक याच्यामध्ये हा शब्द थोडासा साहित्यिक असा नाही आहे. मग त्याच्यासाठी म्हणजे साहित्यिकपेक्षा आध्यात्मिक असा नाही आहे. हा अध्यात्मामध्ये जो उपयोगात येतो तो आहे सांबरणे. म्हणजे अर्थ तोच आहे, त्याचा क्रिया पण तीच आहे, पण शब्द जो आहे तो कसा आहे, वेगळा शब्द आहे. मग या ठिकाणी भाजी गुरु मानावा, भाजी कशी सांबरावी, भाजी कशी निवडावी, भाजी कशी घ्यावी घेताना पण. आणि जसं महिला वर्ग म्हणतात ना, तुम्हाला भाजी घ्यायला समजत नाही यांना आमच्या, म्हणजे त्यांना भाजी निवडता येत नाही. बघताय त्यांना वाटतं स्वस्त आहे लगेच घेऊन येतात ते, पण भाजी निवडता आली पाहिजे. ती निवडायला जे शिकवतात तर ते सुद्धा कोण आहेत, गुरु आहेत. जे बनवायला शिकवतात ते सुद्धा कोण आहेत, म्हणजे हे शेवटचं स्टेप सांगितलं स्वामींनी, शेवटची पायरी सांगितली. तिथून पुढे किंवा त्याच्या मागेही कोणी दंडवत घालायला सांगितले, दंडवत कसा करायचा सांगितलं. जे जे काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या योग्यतेच्या साठी चांगले आहेत, ज्याच्यामुळे आपण योग्य होतो ते, बरं का. जर का कोणी सांगितलं की कसं भांडायचं, तुम्ही म्हणाल की मला भांडता येत नाही, तर मग ते कोणतरी सांगतात आपल्याला, तुम्ही जाऊन हे मुद्दे बोला, भांडा तुम्ही चांगलं, हे मुद्दे टाका, ते मुद्दे टाका. बघा, मग आता ज्यांनी भांडण शिकवलं तो पण आपला गुरुच आहे, बरं का. कारण की आपण त्याचं ऐकलं ना. तुम्ही जर का त्याचं ऐकलं नाही तर तो तुमचा गुरु नाही, तुम्ही त्याचे शिष्य नाही. पण जर का कोणी तुम्हाला असं चिडवलं, भडकवलं, आणि तुम्ही भडकलात, जाऊन भांडलात, तर ते भांडण शिकवणारे जे आहेत ते तुमचे गुरु झाले, आणि तुम्ही त्यांचे शिष्य झालात. त्यांचंही गुरुपूजन करायचं. अर्थातच आपल्याला शिकवणारे भरपूर गुरु भेटतात, पण स्वामींनी काय सांगितलेलं आहे, भाजी गुरु मानावा, म्हणजे भाजी बनवायला शिकव. भाजी एखाद्याने फेकायला शिकवली त्याला गुरु मानायचं का? म्हणजे वाईट गोष्टी जे शिकवणारे लोक आहेत आणि चांगल्या गोष्टी शिकवणारे, असे दोन्ही लोक तुमच्या आयुष्यात सतत असतात, दिवसभरात मिळतात तुम्हाला. परंतु त्यातल्या त्या जे कोणी आपल्याला चांगलं शिकवतात तेच आपले गुरु आहेत, ज्याच्याने आपली योग्यता होते. बाकी वाईट शिकवणारे जे आहेत त्यांचं वाईट ऐकायचंच नाही, म्हणजे ते आपले गुरु सुद्धा होत नाहीत. आपल्याला आशांचं गुरुत्व पत्करायचं नाही. आणि म्हणून इथे सांगितलं की एवढं निमित्त मानायचं असतं की तुम्हाला लहानातली लहान गोष्ट जरी कोणी सांगितली, म्हणजे मोठ्या लोकांना कसं असतो, अहम असतो की मला सगळं माहिती आहे. त्यांना कोणी लहान मुलांनी सांगितलं की असं नाही असं करायचं,
तेव्हा तू काल आला पंथात, मी तुझ्या आधीपासून आहे वगैरे, पण नाही. कदाचित तुमचं वाचन कमी पडतं, तुमच्या मुलाचं वाचन जास्त आहे, त्याचं श्रवण जास्त आहे, तो तुम्हाला एखादा मुद्दा सांगू शकतो की ते प्रवचनात असं नव्हतं सांगितलं, ते असं सांगितलेलं आहे, किंवा तुम्ही जे असं करताय ते स्वामींचं वचन असं असं आहे. जर का वडीलच भांडतायत आणि मुलांनी सांगितलं की बाबा भांडू नका, देवानी सांगितलं भांडू नये, भांडते दोघे अन्यायी, हे जर का मुलगा सांगत असेल तर मुलाने सांगितल्यानंतर वडिलांनी लगेच काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तो मुलगा तुमचा कोण आहे, गुरु आहे. त्यांनी ती गोष्ट लक्षात आणून दिली तुमच्या. म्हणजे चक्रधर स्वामींनी इथे वयाचं काहीच सांगितलेलं नाहीये की किती वयाच्या माणसाला गुरु मानायचं. स्वामींनी सांगितलं चांगलं कार्य करून तुम्हाला शिकवणारा जो व्यक्ती आहे त्याला गुरु माना. मग तो वयाने मोठा असो, तुमच्या समवयस्क असो किंवा तुमच्यापेक्षा लहान असो, त्याला तुम्हाला काय करावं लागेल, गुरु मानावं लागणार. आणि माईन भट्टांनी पुढे विचारलं तेव्हा स्वामी सांगतात गुरु रणु गंतव्य, म्हणजे गुरु जे आहेत ते ज्ञानाचा प्रकाश करून देत असतात. आणि ते जे ज्ञानाचा प्रकाश करून देणारे जे गुरु आहेत त्यांना आपण काय केलं पाहिजे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण जे आहे ते आपण केलं पाहिजे, आचरण जे आहे ते आपल्याकडनं घडलं पाहिजे. आणि जर का आपल्याला जे काही सांगितलं जातं आहे त्यामध्ये जर चुकीचा भाग असेल काही, तर त्यावेळेला जे त्या गुरु जरी असतील, म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, गुरु जे योग्य सांगतील ते आपण काय केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. परंतु जर का गुरु अयोग्य सांगत असतील काही, तर ते आपण करावं का. गुरु म्हणाले काय होत नाही, 2 पेढे खा, काही शुगर वाढत नाही, खावं का, नाही खावं. तुम्हाला तुमच्या प्रकृतीच्या अनुरूप, म्हणजे सगळ्या गोष्टींचं तारतम्य बघून तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. कधी कधी काही गोष्टी अशा आहेत की ते गुरुजी म्हणतील ही सेवा तुम्ही स्वीकारा, म्हणजे सेवा दास्य आहे, द्रव्याची सेवा नाही, सेवा दास्य आहे. ते म्हटले की नाही मला वागता येत नाही, पाठ दुखते, काही नाही, तुम्ही ती सेवा घ्या, बघा. आपण त्यातल्या त्यात तारतम्य बघायचं, थोडंसं वाढवून वगैरे बघायचं, नाही जमलं तर भाग वेगळा. पण कदाचित कधी कधी असंही होऊ शकतं की गुरूंनी सांगितलं आणि ती गोष्ट जमली, असं सुद्धा होऊ शकतं. एकदा कुणाचा तो घोक पाठ होत नव्हता, विचाराची ती वचनच पाठ होत नव्हते, आणि मग त्यांनी काय केलं, पाठ केले नाही झाले पाठ. गुरु म्हणाले पाठ कर, नाही होत. मग ते गुरूंकडे जाऊन परत त्यांनी काय केलं, त्याचं परत उच्चारण करून घेतलं, घोक घेतला, आणि 1 तासामध्ये ते वचन पाठ झाली. 1 तासात जी वचन पाठच होत नाही 2 दिवस, 1 दिवसात त्यांनी ती 1 तासात लगेच त्यांनी ती पाठ केली आणि गुरूंना लगेच फोन केला माझी वचन पाठ झाली. म्हणजे कधी कधी असं सुद्धा असतं, म्हणजे तुम्हाला तारतम्य सगळीकडे बघावं लागेल. मी जे सांगतो तेच पक्क असेल असं नाही, कधी कधी त्याच्यात बदल होईल. कधी असं होईल की खरंच शुगर नाही वाढणार. का नाही वाढणार, तर तुम्ही पेढे खाल्ले आणि तेवढ्या कॅलरीज जेवढ्या काय आतमध्ये गेल्या असेल, शुगर लेवल जेवढी काय वाढणार असेल तेवढं सेवा पण तुम्ही केली, तेवढं चाललात तुम्ही आटणारी क्रमे, तेवढं तिथे धावपळ केली, तर काय होईल, नाही वाढणार शुगर. म्हणजे हे पण तारतम्य बघता आलं पाहिजे. फक्त गुरु रणुगंतव्य म्हणजे गुरुनी सांगितलेलं आचरण करायचं, पण ते बऱ्यापैकी वचनोक्त असलं पाहिजे, ईश्वरोक्त असलं पाहिजे आणि विधीला धरून असलं पाहिजे. देवानी सांगितलेल्या विधी अनुरूप ते सगळं असलं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचे जे काही आज्ञा आहेत त्याचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे. देमाईसाला आमच्या स्वामींनी प्रतिती पंथ याचं निरूपण केलेलं आहे. एकुदी देमाईचे स्नान कराव्या नईकडे जात होती. एकदा देमाईसा हे स्नान करण्यासाठी, भिंगरची लीळा आहे, नदीकडे जात होते आणि जात असताना तिकडून 2 महिला वर्ग येत होत्या. अर्थातच
देमाईसांनी आमच्या स्वामींना गुरु केलेलं आहे, गुरु मानलेलं आहे, त्यांचं गुरुत्व स्वीकारलेलं आहे. आणि त्या ज्या ब्राह्मण बाया होत्या त्या खांदी पडदनिया हाती तांबिये, त्यांच्या खांद्यावर कपडे होते आणि हातामध्ये तांब्या होता आणि गोष्टी करीत येत होत्या. नदीकडनं येत होते स्नान करून कपडे धुवून. एकी एकी ते म्हणितले आई पुराणी ऐसे म्हणती जे गुरुविना संसारू तरी जे ना. त्या बायांच्या एकमेकांच्या गप्पा चालू असतात. तर त्यामध्ये तो विषय चालू होता की शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरुशिवाय संसारातनं आपण मुक्त होऊ शकत नाही. मुंची जे ना म्हणजे दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही. गुरुविन संसाराची ली पुसेना म्हणजे गुरुशिवाय संसार सुटणार नाही. तरी गुरु केला आता स्वर्गा जाईजो अथवा नरका जाईजो. आता आम्ही ते पुराणात ऐकलं होतं म्हणून आम्ही काय केलं, गुरु केला. जसं आपल्यामध्ये काय असतं, उपदेश घेतला का, घेतला उपदेश, बस. कान फुकले का, फुकले कान. बाकी महानुभाव पंथाचं तत्वज्ञान आपण उपदेशी आहोत तर आपलं सूत्रपाठ पाठ आहे का, सूत्रपाठ पाठ असलं पाहिजे ना आपलं. रोजची एक वेळा तुम्ही वाचताय का, चतुर्विध दुःखेची चतुर्विध स्मरण तुम्ही करताय का. तुम्ही ह्या साच्यामध्ये बसत नसाल तर शाळेमध्ये असते की नाही 35% ज्याला मार्क मिळाले त्याला फर्स्ट क्लास म्हणतात का. तो एकटाच पास झाला त्याला 40% मार्क मिळाले, बाकी सगळे 40%च्या खाली आहे. तर ज्याला 40% मिळाले त्याला फर्स्ट क्लास म्हणतात, म्हणता येतं. फर्स्ट क्लास कोणाला म्हणतात, 80-85च्या पुढे असेल वगैरे त्याला. म्हणजे इथे आपण उपदेशी आहोत. या साच्यामध्ये त्याचे काही साचे आहेत, त्याचे काही कॅटेगरीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बसले पाहिजे. तुम्ही रिपोर्ट काढता त्याच्यामध्ये नॉर्मल आणि प्रस्तुत आत्ता तुमचं काय परिस्थिती आहे, रक्ताची म्हणा कसली म्हणा ते असतं. ब्लड प्रेशरची नॉर्मल एवढं पाहिजे आणि तुमचं एवढं आहे, म्हणजे तुम्ही नॉर्मल नाही आहात. नॉर्मलपेक्षा कमी आहे आणि नॉर्मलपेक्षा जास्त आहे म्हणजे तुम्ही नॉर्मल नाही आहात. तुमची तब्येत आतमधनं बिघडलेली आहे. आणि ते जर का त्याला मिळतं जुळतं असेल, 10 पॉईंट पाहिजे, इथे पण 10 पॉईंटच आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये बरोबर आहात. ठीक आहे, काय हरकत नाही, काय धोक्याची सूचना नाही. म्हणजे कॅटेगरीज हा प्रकार आपल्याला कळतो. खूपशे लोक वस्तू घेताना त्याच्यावर ते कंटेन वाचतात, ह्याच्यामध्ये किती काय आहे, किती काय आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघतो.